नमस्कार मित्रांनो, पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 बीजगणित। हा प्रश्न नक्की येईल जर x बरोबर 3 हे kx वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा। तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे। तर इथे kx वर्ग आहे, तर k ची किंमत काढा। तर x बरोबर 3 ही किंमत आपल्याला दिलेली आहे। ही किंमत kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 ह्या समीकरणात ठेवू। ह्या समीकरणात ठेवू। तर अगोदर आपण समीकरण लिहून घेऊया। kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0। आता किमती भरूया। xच्या जागी आपल्याला 3 ठेवायचे आहेत, तर k आपला तसाच राहील। xच्या ठिकाणी 3 म्हणजेच 3चा वर्ग 10 गुणाकार 3 x आणि मध्ये गुणाकार असतो प्लस 3 बरोबर 0। किमती भरून झालेल्या आहेत। आता k आपला तसाच राहील। त्यानंतर 3चा वर्ग किती, तर 9 म्हणजेच 9k होईल बरोबर, वजा 10 त्रिक 30 प्लस 3 बरोबर 0। अशा प्रकारे आपलं समीकरण होणार आहे। आता आपण 9k तसंच ठेवूया, वजा 30 आणि अधिक 3, एक वजा आणि एक अधिक यांची वजाबाकी होते। तर 30 मधून 3 गेले किती, तर 27 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच वजाबाकीचे चिन्ह असणार आहे आणि बरोबर 0। अशा प्रकारे आपलं समीकरण तयार झालेलं आहे। आता 9k बरोबर 27, 0 निघून जाईल आणि बरोबरच्या ह्या बाजूला जाताना 27 अधिक होते तर वजाबाकी होते, तर ते बेरजेमध्ये रूपांतर होईल। आता k ची किंमत काढायची आहे बरोबर। 27 आपल्या जागेवर, k सुद्धा जागेवर आणि 9चे पक्षांतर छेदस्थानी म्हणजे भागाकारामध्ये रूपांतर होईल आणि म्हणून k बरोबर 9च्या पाड्यात 27 येतात, 9 त्रिक 27 म्हणजेच k ची किंमत निघालेली आहे ती म्हणजेच 3। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। 3 गुणासाठी बोर्डाला विचारण्यात येतो। नक्कीच हे प्रश्न करून ठेवा, आपल्याला बोर्डासाठी उपयुक्त ठरणार आहेत असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी 3 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते नक्की पहा। तर अशाच प्रकारची व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड होत राहील आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।